नमस्कार. सोलापूर स्वरांजली चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापुरातील गेल्या टर्ममध्ये उपमहापौर असलेले आणि आता प्रभागातून इच्छुक असलेले एक व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यांचा कारकीर्द गेल्या 2 टर्ममध्ये ते महानगरपालिकेचे नेतृत्व केलेत आणि 2 वेळाला ते पराभूत झाले. असं असतानाही जिद्दीने ते आपल्या 5 वर्षात नव्या म्हणजे जे जुनं त्यांचा व्यवसाय आहे त्या व्यवसायात ते आपलं पारंगत होऊन नवनवीन उद्योग नवीन लोकांना नवे व्यवसाय देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सर्वांना पूर्वभाग म्हटलं की परिचित असलेले एकमेव नाव म्हणलं तर प्रवीण डोंगरे. या प्रवीण डोंगरे उर्फ आप्पा यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की गेल्या अनेक 20-22 वर्षापासून ते महानगरपालिकेशी अनेक वेगवेगळ्या प्रसंगाशी ते संघटित आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलं आहे. डोंगरे आप्पा, आपण या ठिकाणी आलात, पहिल्यांदा मी स्वागत करतो. गेल्या 20-22 वर्षापासून आपण सोलापूर महानगरपालिकेत निवडणुकीसाठी उभारत आहात. 2 टर्ममध्ये आपण विजयी झालात, 2 टर्ममध्ये आपण पराभव पत्करला, पण एका वेळेला तुम्हाला उपमहापौर पद मिळालं. या उपमहापौर पद मिळाल्यानंतर असे एक रेकॉर्ड आहे की उपमहापौर ज्यांनी घेत आहे तो पुढच्या निवडणुकीला येत नाहीत, असं त्यावेळेचा एक सिद्धांत झालेला आहे. तुम्ही त्यावेळेला मला मागच्या मुलाखतीतच सांगितलं होतं की हे सिद्धांत मी तोडणार आहे, पण ते झालं नाही. पण आता तुम्ही नव्या प्रभाग क्रमांक 18साठी इच्छुक आहात असं कळालं आहे. नेमकं पूर्व भागात गेल्या अनेक वर्षापासून अनेकांचे कामं पेंडिंग पडलेले आहेत, अनेक विकासाचे कामं थांबलेले आहेत. तुम्ही ज्यावेळेला नगरसेवक म्हणून होता त्यावेळेला अनेक विकासाचे कामं आणि वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवत होता. नेमकं त्यावेळेला तुमचं ध्येय काय आणि आत्ताचं काय ध्येय? सर्वप्रथम स्वरांजली चॅनलने मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या चॅनलला आता या 12 तारखेला पुढच्या महिन्यात एक त्यांचा वर्धापन म्हणजे 8 वर्ष होत आले. तर स्वरांजली चॅनलचा मी आभारी आहे आणि त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा पण देतो. खरं तर महापालिका आणि नगरसेवक आणि पब्लिक एक सोलापूरचं शहराचं असं एक नातं आहे. आणि नगरसेवकचा अर्थ की आपण जनतेचे सेवक आणि जनता म्हणजे आपल्याला परमेश्वर. आपण परमेश्वराचं दर्शन ज्याप्रमाणे घेतो त्याप्रमाणे जनतेची कामं आपण केली पाहिजेत. आणि प्रत्येक येणारा माणूस, कामं घेऊन येणारा माणूस, त्या माणसामध्ये आपल्याकडं परमेश्वर आहे अशा दृष्टिकोनातून आपण काम केलं तर ते निस्वार्थपणे काम होतं. आणि मी तसंच करत आलो आणि करत राहणार. आता आपण मगाशी उल्लेख केला की उपमहापौर पद, मला असं वाटत होतं की मी माझं काम केलं आहे आणि मी निवडून येऊ शकतो. आणि असं काय नसतं. उपमहापौरची खुर्ची, त्या खुर्चीचा आपण आदर राखला पाहिजे आणि त्या खुर्चीला शोभेल असं काम केलंच पाहिजे आणि करायला पाहिजे. तर मागच्या वेळची परिस्थिती होती, नरेंद्र मोदी साहेब आता पंतप्रधान आहेत, पूर्वी त्यांची एक लाट होती की ती लाटेमध्ये कुणी उभारलं तर त्या लाटेमध्ये सहज निवडून येऊ शकतं असा प्रकार होता. कोणाला उमेदवारी माहीत नव्हते. पण मोदी साहेब आणि आपल्या घरामध्ये पण आपण टी व्ही उघडली किंवा टी व्ही चालू केली तर नरेंद्र मोदी अशी एक हवा, फार मोठी हवा होती. त्यामुळं त्या लाटेमध्ये लोक निवडून आले. आम्ही काम करणारे लोक थोडं बाजूला राहिलो. काय म्हणजे होऊ शकतं राजकारणात. काम केलं तरी होऊ शकतं, नाही केलं तरी होऊ शकतं. शेवटी जनता जनार्दन आहे. कोणाला कंटाळे असते, कोणाला घरी बसवते, परत कोणाला निवडून देते. पण आपलं एक ध्येय पाहिजे की आपण कामच केलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण विकास केला. आणि मधला जो पिरियड आहे त्या कार्यकाळामध्ये मी ज्यावेळेस आम्ही निवडणुकीतून पराभूत झालो त्यावेळेस मी आणि मिसेस थोडं आम्हाला वाईट वाटलं. आम्हाला दोघांकडे एकमेकाकडे बघून थोडं डोळ्यात पाणी आलं की आपण बाबा एवढं काम केलं पण आपल्या लोकांनी पाडलं. चला जाऊ द्या म्हणून आपण दुसरे कामं करत राहिलो. माझा स्वतःचा व्यवसाय होता, तो राजकारणामुळे थोडा महागा पडला होता, पाठीमागं राहिलेला होता.
त्या व्यवसायात लक्ष दिलं. त्या व्यवसायामध्ये मी आजला 39 लोकांना रोजगार देतो. महिन्याला त्यांचे 3.5-3 लाखाच्या घरात पगार होतात. त्यांचं कुटुंब आम्ही 49 लोकांचं कुटुंब चालवतो. मग मधल्या काळामध्ये ते असा विचार केला की आपण लोकांचंही असंच म्हणणं आहे की आता तुम्ही निवडून आला नाहीत म्हणून काही काम केलं नाही किंवा आला नाहीत गेला नाहीत. थोडंफार फिरलो, लोकांशी संपर्क साधला, लोकांनी काय सांगाल ते थोडीफार कामं केली, थोडी काय करण्यात आली नाहीत. परंतु माझं एक म्हणणं असं होतं की ज्यांना आपण निवडून दिले त्यांना काम करायची संधी दिली पाहिजे आणि त्यांच्या काम त्यांनी केलं तर त्यांचं कौतुकही केलं पाहिजे. आणि नाही तर असं झालं की मी फिरत असताना आता लोकांनी मला सांगितले आता आम्ही तुमच्याशिवाय तुम्हीच आम्हाला पाहिजे, अशी लोकांची प्रतिक्रिया चालू झाली गेली वर्षापासून. त्यानंतर आपण ठरवलं की चला आपण आपल्यासाठी का नाही पण आपण लोकांसाठी तर निवडणूक लढवूया. आणि आताच प्रभाग रचना झाली. आता उद्या 31 तारखेला महिलांचं आरक्षण आहे. त्याच्यामध्ये 3चा प्रभाग आहे. त्याच्यामध्ये 2 महिला किंवा 1 पुरुष होऊ शकतं किंवा 2 पुरुष 1 महिला होऊ शकते. पण उभारण्याचा निश्चय आहे आणि लोकांची अपेक्षा आपण पूर्णच केली पाहिजे आणि वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजे, असा एकंदरीत विषय आहे. आपण म्हटलं की आता यावेळेला तुम्ही उभारणारच आहे, पण गेल्या टर्ममध्ये तुम्ही जुने राष्ट्रवादीशी संलग्न असलेलं तुमचं व्यक्तिमत्व आहे. आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी. आता मनस्थिती अशी आहे की भाजप सत्ता नाही आहे राज्यात. आता तिथं महाविकास आघाडी सरकार आहे, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आणि आता तुम्ही या सोलापूर महानगरपालिकेच्या एका प्रभागामध्ये तुम्ही इच्छुक आहात, त्या ठिकाणी वलय वेगळं आहे. मग तुमची मनस्थिती कशी चालली? आता काय भाजपमध्ये मी आलो चूक झालं आहे का राष्ट्रवादीमध्ये होतो तिथंच बरोबर होतं आहे? आता तुमची मनस्थिती आणि तुम्ही कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात? आपण बोलताय ते बरोबर आहे. विजयसिंह मोहिते पाटील दादा पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे शहराचे नेतृत्व त्यांच्याकडे होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. तर विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी आपल्या भागाच्या विकासासाठी आम्हाला प्रचंड मदत केली आणि फंड्स मिळवून दिले. त्यामुळं दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. मधल्या काळामध्ये दादा भाजपमध्ये गेले. आम्ही पण दादांबरोबर जायचं ठरवलं आणि आम्ही भाजपमध्ये गेलो. त्याच्यानंतर राष्ट्रवादीची सत्ता आली. आता सत्ता मी उपमहापौर होतो त्यावेळेस भाजपचंच होती. आता सत्ता काँग्रेस राष्ट्रवादी सेनेची आहे. मग दुधी मनस्थिती हे 100% असाच कारण आहेच आणि ते तुम्ही म्हणता ते बरोबर पण आहे. झाला विषय असा की भाजपच्या मीटिंग किंवा कार्यक्रम मला बोलवलं नाही आजपर्यंत आणि मी गेलो नाही. म्हणजे माझी पण चूक आहे असेल किंवा त्यांची पण चूक आहे असेल हे माहीत नाही. पण मी ज्यावेळेस दादांबरोबर गेलो त्यावेळेस दादांबरोबर गेल्यानंतर लोकांना कळालं की मी दादांबरोबर गेलोय. मग आता लोक काय सांगतात, तुमचा पक्ष कुठला का असे ना, तुम्ही कुठल्याही पक्षात उभं राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणतात. मग काही लोकांना आम्ही विचारलं, पण यावेळेची आपण आता जे सोलापूर प्रभाग 18ला लोक जे मतं देणार आहेत तर कुठल्या पक्षाकडून उभारायचं किंवा कुठल्या पक्षाकडून उभारायचं नाही हे आम्ही मतदानावर ठरवणार. मतदार जे असतील ते सांगतील. त्यांची आता काही दिवसामध्ये आम्ही मिटिंग घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कारण निवडून देणारे तेच लोक आहेत. पक्ष कुठला जरी असला तर त्यांनी ठरवलं तेच निवडून देणार. त्यांच्याशी चर्चा करून संस्थेचे चेअरमन आहेत, ब संस्थेचे चेअरमन आहेत, अ संस्थेचे चेअरमन आहेत, पद्मनगर श्रेणीचे चेअरमन आहेत, परत एकतानगरचे चेअरमन आहेत, ते पब्लिक यांची सगळ्यांची एकंदरीत चर्चा करून आता जो निर्णय घेणार आहोत ते आम्ही त्यांच्यावर सोपवलेला आहे आणि ते सांगतील तोच आमचा पक्ष असणार. म्हणजे या पुढचं नियोजन तुम्ही सगळं तिथल्या नागरिकांशी संवाद साधूनच तुम्ही पक्ष निवडणार? हो, नागरिकांशी पूर्णपणे संवाद साधणार. नागरिकांनी खात्री, नागरिक म्हणले नाही
तुम्हाला आम्ही निवडून देणार नाही, तुम्ही घरी बसा, तरी पण त्यांचं आम्ही हं. ऐकणार. पण यावेळेस त्यांचं ऐकूनच आम्ही काम करणार. जर नागरिकांनी म्हणलं एक पक्ष त्या या पक्षाकडून उभा राहा, त्या पक्षाकडनं जर तुम्हाला उमेदवारी जर मिळाली नाही, मग तुमची त्यावेळेची स्थिती कशी असेल? नागरिकांनी सांगितलंय की त्या पक्षाच्या तुम्ही उमेदवार उभा राहा, मग माझ्याऐवजी नागरिकच प्रयत्न करणार आहेत त्या पक्षाकडून मला तिकीट घेऊन देण्यासाठी. बरं. आणि त्या पक्षाचं तिकीट नाही दिलं तर मी विचार करण्यापेक्षा नागरिकच विचार करणार आहेत. त्यामुळे माझा प्रश्न जवळजवळ राहणारच नाही तसा. आता तुम्ही 18 प्रभागामध्ये इच्छुक आहात. या 18 प्रभागामध्ये सध्या मूलभूत अधिक म्हणजे जे अडचणी आहेत ते नेमकं काय अडचणी आहेत, आणि आतापर्यंत जे तिथे नगरसेवक होते ते काम केलेत का? आता मुळात माझा एक विषय असा होता, माझं दुर्दैव म्हणा किंवा लोकांचं दुर्दैव, मी पाणी पुरवठ्याचा विषय मागे उचलला होता, घेतला होता. तर पाणी पुरवठ्याबद्दल बोलायचं म्हणलं तर मी तुमच्याशी 1 तास पण चर्चा करू शकतो. बरं. कारण आपल्या भागामध्ये सोलापूर शहराला जोपर्यंत दररोज पाणी किंवा 1 दिवसाआड पाणी मिळत नाही तोपर्यंत मी प्रभागाचा आता विचार करण्यापेक्षा मी शहराबद्दल तुम्हाला सांगतो. ज्या शहरात समस्या आहेत त्याच प्रभागात समस्या आहेत. बरोबर. अशा काय वेगळ्या प्रभागात समस्या आहेत आणि शहरात वेगळ्या समस्या आहेत असा विषय राहिलेला नाही. आपल्याकडे आपण सहज जरी हात उचलला, चारी बाजूला हात फिरवला, तर आपल्याकडे रस्ते चाललेत. सोलापूर विजापूर आहे, सोलापूर तुळजापूर, सोलापूर पुणे, सोलापूर गुलबर्गा, सोलापूर हैदराबाद, परत नवीन रोड आहेत. एवढे रोड आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं सोलापूर शहर आहे. आणि आज जर आपण विचार जर केला, सोलापूर शहराची लोकसंख्या 11 लाख रुपये गृहीत धरतोय. कधीपासून गृहीत धरतोय? गेली 8 वर्षापासून सांगतोय की आपली सोलापूर शहराची लोकसंख्या 11 लाख आहे. बरोबर. पण तो जर सर्वे केला किंवा पाहिलं तर सोलापूर शहरामध्ये स्थलांतरित होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. बरं. जे मुलं शिकलेले आहेत, माझ्या घरचे असू द्या किंवा इतराचे असू द्या, आपल्याकडे IT हब नाही आहे, बरं. आपल्याकडे एज्युकेशनचा अभाव आहे, मोठे मोठे कॉलेज आहेत नाही आहेत, कुठं ॲडमिशन मिळतं कुठं मिळत नाही. त्या निमित्ताने इथली मुलं सर्व शहराच्या बाहेर आहेत. मग आपण पुढारी म्हणून घेतो, जर आपण पुढारी म्हणून स्वतःला घेत असू आणि आपलाच काय भाग शहरातला जर इतर ठिकाणी जात असेल तर आपण पुढारी म्हणून घेणं हे मला पटत. तर ह्याचा मूळ मुद्दा आहे की तुम्हाला एखाद्या इंडस्ट्रीला सांगितलं, आपण IT वाल्यांना सांगितलं आमच्याकडे जरा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. काय करू आम्ही? तुमच्याकडे 6 दिवसाआड पाणी येतं, ते व्यवस्थित येत नाही. तुमच्याकडे यायला किती वेळ लागतो? तुमच्याकडे विमानसेवा नाही आहे, तुमच्याकडे पाणी म्हणजे निगेटिव्ह जे दृष्टिकोन आहे तो शहराचा आहे. तर मुळात एक विषय असा आहे की पाण्याचा विषय आहे. आता आपल्या शहराला पाणी तुम्हाला लिटर शहरामध्ये एका व्यक्तीला नियम आहे की महानगरपालिकेने 135 लिटर दररोज पाणी दिलं पाहिजे. आपल्याला कोणाला कल्पना नाही. ग्रामीण भागामध्ये 35 ते 40 लिटर पाणी नागरिकांना दिला पाहिजे कंपल्सरी. शहरामध्ये जेवढी कुटुंब आहेत, त्यांची लोकसंख्या आहे त्याप्रमाणे दररोज 135 लिटर पाणी दिलं पाहिजे. 11 लाखाचा आपण जर विचार केला तर 110 MLD हे सगळं मिळून पकडलं तर 140 MLD आपल्याला दररोज पाणी लागतं. आता पाण्याचा उपसाचा आपण जर हिशोब काढला तर आपल्याला 3 ठिकाणाहून पाणी येतं. उजनी ते सोलापूर, टाकळी ते सोलापूर आणि हिप्परगा ते भवानीपेठ. तर उजनी ते सोलापूरची जी पाईपलाईन आहे ते 75 ते 80 MLD पाणी आपण उचलतो दररोज. आजही टाकळी ते सोरेगाव सोलापूर 100 MLD पाणी उचलतो. मी हे आकडे खात्रीशीर सांगतो. ह्याच्यावर मला चॅलेंज करा म्हणलं तर मी चॅलेंज पण करून दाखवतो. आणि हिप्परगा ते भवानीपेठ ते ब्रिटिशकालीन योजना आहे, जेणेकरून त्या हिप्परग्यावरती ग्रॅव्हिटीने पाणी हिप्परग्याचं भवानीपेठला येतं आणि ते पाणी 20 MLD. ह्या पाण्याचा जर हिशोब केला तर 200 MLD पाणी आपण दररोज उचलतो शहरामध्ये. आणि दररोज पाणी द्यायचं असेल तर आपल्याला 140 ते 160 MLD पाणी लागेल. ह्याचा जर आपण विचार केला ह्या वितरण व्यवस्थेचा
तर शहरामध्ये वितरण व्यवस्थेचं आणि एक भाग असा असतो की ब्रिटिशकालीन किंवा फार दिवसापासून, आता साधं उदाहरण बघा, ही परगा ग्रॅव्हिटीने तुम्हाला पाणी दिलं पाहिजे. ग्रॅव्हिटीचा अर्थ काय की तुम्ही टाक्या बांधल्या पाहिजे, त्या टाक्या भरल्या पाहिजे आणि त्या टाक्यातून पाणी तुम्हाला डायरेक्ट आलेलं पाहिजे. तर आपल्याकडून तसं केलं जात नाही. हे सगळं पाणी आपल्याला पंपिंगने दिलं जातं. मग आपल्यात पंपिंग स्टेशन आहेत, एक भवानी पेठ आणि मेडिकल पंप हाऊस, त्याच्यावर 4-4 पंप आहेत. मग नळाला आता तुम्ही बघा, माझा अनुभव आहे, तुमचा अनुभव, सगळ्याचा अनुभव, नळाला पाणी येत आहे आणि 15 ते 20 मिनिटांनी पाणी जात आहे. 6 दिवसांनी एकदा पाणी येत आहे आणि 15 दिवसात पाणी गेलं 15 मिनिटात, तर लोक अस्वस्थ होतात की आता पाणी येतंय का नाही, आज येतंय का उद्या येतंय. ह्याचं कारण काय की लाईट गेल्यानंतर ते पंप बंद पडतात. पंप बंद पडल्यानंतर आपल्याकडचा पाणी पुरवठा बंद होतो. मग हे बंद झालं पाहिजे. या सिस्टीमला सर्व ग्रॅव्हिटीने पाणी दिले पाहिजे आणि याच्यावरती मी फोकस करणार आहे. मुळात पाणी पुरवठा आणि वितरण व्यवस्था. आता कधी कधी आम्ही निवडून आलो की लोक येतात आणि सांगतात की माझ्या मुळामध्ये पाणी येत नाही. मग आम्ही नगरसेवक जातो, मुळामध्ये पाणी काय येत नाही, तर लोक सांगतात ते पाईपलाईन लहान आहे, तुम्ही ते पाईपलाईन बदलून टाका. मग नगरसेवक जातात, पत्र देतात, 6 लाख बजेट देतात, मुळातले पाईपलाईन काढून टाकतात. माझ्याकडे मी माझ्या भागामध्ये, म्हणजे कौतुक म्हणून सांगणे, माझ्या भागामध्ये अशी परिस्थिती होती. मग मी अभ्यास केला. 3 इंची पाईपलाईन असेल त्याच्यावर 34 कनेक्शन, 4 इंच असेल तर 64 कनेक्शन, 6 इंच असेल तर 104 कनेक्शन, असे कनेक्शन दिले पाहिजे. मग आमच्याकडे 4 इंची लाईन आहे आणि 25 कनेक्शन आहे, पाणी काय येत नाही. मग मेन लाईनला ती लाईन जोडलेली असते. मेन लाईन तुमची 12 इंची आणि 12 इंचीला आपण 4 इंची जोडलं, त्याला जे फिडर केलं जातं ते 1.25 इंचीचं फिडर. मग तुम्ही 1.25 इंचीचं फिडरनी पाणी जर 4 इंचीला घेत असाल तर ते पाणी येणार आहे कसं प्रेशरनं. मग ते फिडर बदललं. फिडर म्हणजे तो तिथला वाल आणि फिडर. मग मला सांगा, ते पाईपलाईन काढून टाकायचे म्हणल्यावर एखाद्या पाईपलाईनला 5-6 लाख रुपये खर्च आणि हे फिडर काढून बसवायचं म्हणजे लाख रुपयाच्या आत. अशा प्रमाणे सगळीकडे सर्वे केला, सगळे फिडर बघितले, ती सिस्टम बघितली. आमच्याकडे काय काय भागामध्ये आता 3ऱ्या मजल्यावर पाणी येतं. तर ही जी सिस्टीम आहे, ही जी वितरण व्यवस्था आहे, ही फार जुनी आहे आणि सिस्टीमला मुळात कसं असतंय की एक ऑडिट नावाचा प्रकार असतो. गव्हर्नमेंटला ऑडिट केलं जातं. मग आपल्याला जे पाणी दिलं शहरात, ते पाण्याचं ऑडिट हे केलं गेलं नाही बरेच वर्ष. एनर्जी ऑडिट केलं गेलं. एनर्जी ऑडिटचा इम्प्लिमेंट, एनर्जी ऑडिटमध्ये कसं असतं, तुमचं मीटर, तुमची एनर्जी, तुमचं बिल, त्या कशा वर केलं पाहिजे. पाण्याचं ऑडिट केल्यानंतर पाण्याच्या ऑडिटचा जो रिपोर्ट येतो, त्या रिपोर्टप्रमाणे जर शहराचं काम झालं आणि ते ऑडिट MGP वगैरे थर्ड पार्टी एजन्सी येऊन करायला पाहिजे. ते न झाल्यामुळं ही व्यवस्था आणि ही परिस्थिती आपल्यावर येते. मग मुळात पाणी प्रश्न आपला संपवण्याचा माझा जास्त प्रयत्न असणार. आता तुम्ही पाणी प्रश्नासंदर्भात विचारत असल्यामुळं त्यातच अजून एक प्रश्न असा आहे की आता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काल एक निर्णय घेतला की जे नळाचे मीटर लावले होते त्याच्यासाठी 20 कोटी रुपयाचं काहीतरी प्रोजेक्ट ठेवलं होतं, ते रक्कम आता सोलापूर ते जलवाहिनी जे पेंडिंग पडलेलं काम आहे त्यासाठी निधी खर्च करायचा असं त्यांचं नियोजन आहे. असं खर्च करू शकतंय का? कारण इथला निधी दुसरीकडे डायव्हर्ट करू शकतंय का? आता विषय कसे आहेत की पाणी, आता तुमच्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती आहेत, माझ्या कुटुंबामध्ये 3 व्यक्ती आहेत आणि एखाद्याच्या कुटुंबामध्ये 10 व्यक्ती आहेत. तर आपण जे बघा, पाणीपट्टीची आकारणी बघा. पाणी तसं बघितलं तर आपल्याला वर्षातून 3 महिने दिलं जातं पाणी आणि आपली आकारणी केली जाते वर्षभराची. पण ती आकारणी कशी आहे की तुमच्याकडे 5 लोक, माझ्याकडे 3 लोक कुटुंबात आणि 1 जणाकडे 10 लोक. बरोबर. आपल्या तिघाला सारखीच आकारणी. बरोबर. 10 लोकांनी जरी पाणी वापरलं तर तेवढीच आकारणी, 2 लोकांनी वापरलं तर तेवढीच आकारणी, 5 लोकांनी वापरलं तर तेवढीच आकारणी. मग हे कमी होण्यासाठी मीटर सिस्टीम बसवली पाहिजे असा एक विषय होता की आता तुम्ही जेवढं मीटरने पाणी वापराल तेवढीच पाणीपट्टी. आता जर पैसेच कमी पडायला लागले तर आपण इतरतले पैसे काढून दुसरीकडं
देण्यापेक्षा आयुक्तांची मर्यादा असते आणि प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यामध्ये एक समन्वय पाहिजे. प्रशासनाचं पदाधिकाऱ्यावर पटत नसेल आणि पदाधिकाऱ्याचं प्रशासनाला पटत नसेल तर हे काय काम होण्यासारखं नाही. मग प्रशासन त्यांची मर्यादा आहे, धडपड करतील बसतील. आम्हाला निवडून यायचं आहे. जे सत्ताधारी लोक होते महापालिकेतले त्यांना निवडून यायचं आहे. त्यांनी धडपड करून फंड्स आणले पाहिजे. अमृत योजना आहेत, पाण्याच्या अनेक योजना आहेत. केंद्र शासनाचे पैसे मिळतात, राज्य शासनाचे पैसे मिळतात. आपल्याला कल्पना नाही, राष्ट्रपती उपराष्ट्रपती पण पैसे देऊ शकतात. राज्यपालांना विशेष अधिकार आहे की पाण्यासाठी तुम्ही पैसे ते देऊ शकतात. पण आम्ही तर माझ्या बघण्यामध्ये आता एखाद्या पक्षावर टीका करण्यापेक्षा कधी नाही ते एखाद्या पक्षाला संधी मिळाली होती, पण त्या संधीचं सोनं कोणाला करता आलं नाही. त्याची कारणं वेगवेगळी असतील. पण त्यामध्ये जे तुम्ही पदाधिकारी आहात, जे म्हणजे तुम्ही सोलापूरला एक पालककर्ते म्हणून तुम्हाला निवडून दिले, या लोकांची जबाबदारी आहे की ते पैसे आणले पाहिजे. आयुक्तांवर ही वेळ का आली? ही बजेट काढून तिकडे द्यायची वेळ का आली? कारण कोण तर निष्क्रिय झालं. त्यामुळं कार्यकर्त्यांना हे वेळ आली. तर हे असं होऊ नये. आता निवडणुका समजा झाल्या तर आपण योगायोगाने आपले निवडून आले लोक तर पैसे आणता येतील आणि देता येतील. विषय तो आहे. आता निवडणुका झाल्यानंतर सुद्धा सोलापूरचा विकास होईल का? कारण दरवेळेला आपला सोलापूरची अशी मनस्थिती असते की सोलापुरात एक सत्ता असते, राज्यात एक सत्ता असते आणि देशात एक सत्ता असते. ज्यावेळेला 2-2.5 वर्षापूर्वी समांतर सत्ता होती, वर केंद्रात पण भाजप होतं, राज्यात पण भाजप होतं, सोलापुरात पण भाजप होतं, त्यावेळेला काम झालं नाही. आता होऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय का? आता कसं आहे की हा थोडाफार फरक होणारच आहे. पण आपण एक विसरतोय सगळेजण, मी पण विसरतोय, तुम्ही पण विसरतोय की आपण आपल्या राज्यामधून सरकारने विकासासाठी एक निधी घेतला जातो, तो GSTच्या माध्यमातून. बरोबर. GST, IGST. आपल्या महाराष्ट्रातून GSTची जी रक्कम जमा होते ती केंद्र शासनाने तेवढी रक्कम आपल्याला दिली पाहिजे. ती मिळत नसेल तर राज्य सरकारने पण बांधलं पाहिजे. आपल्याकडे पूर्वी महापालिकेत जकातचा सोर्स होते, ते बंद झाले, LBT आले. आता गव्हर्नमेंट अनुदान देते महापालिकेला आणि आपल्या महापालिके अनुदानावरती पूर्णपणे पगारी महापालिकेच्या होतात. विकास कामाला आपल्याकडे सरकारचा 1 रुपया राहत नाही, ती पगारीलाच खर्च केले जाते. ही वस्तुस्थिती आहे. आणि समजा महापालिकेचा जर पगारी जर नाही झाला तर अजून कामच होणार नाही आपलं कुठलं. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सरकार जरी असले तर पैसे आपले, नळपट्टी आहे, कर आहे, हे टॅक्सेस आहेत. हे काय एक सरकार म्हणून असतं, त्या सरकारकडे पैसे जमा होतात, ते पैसे त्यांनी दिले पाहिजे. ते पैसे कोणाचे आहेत? आपलेच आहेत. आपला सगळ्यांचा गैरसमज असा एवढा मोठा आहे की त्यांनी दिले तर आपलं, पण आपण देतो टॅक्स. आपण पाणीपट्टी भरतो, आपण 60 ते 70% लोक टॅक्स भरतातच, 43% लोक मागं पुढं मागवून भरतात. पण तो टॅक्स झालेला जमा, तो विकासासाठी खर्च केला जातो आणि जायला पाहिजे. सर, अजून एक प्रश्न असा आहे की सोलापूर शहरात गेल्या 5-6 वर्षापासून स्मार्ट सिटी अंतर्गत कामं सुरू झालेली होती. सोलापूरचं स्मार्ट सिटी जवळजवळ 80%हून अधिक काम झालेलं आहे. पण स्मार्ट सिटी झालं असं वाटतंय? आता मुळात स्मार्ट सिटीची जी योजना आहे ते मी महापौर आणि आबुटे मॅडम, महापौर आणि आयुक्त कळम पाटील साहेब, हे आम्ही प्रोजेक्ट तयार करून मुळात स्मार्ट सिटीची जी कल्पना आहे ती कल्पना चुकीची आहे. स्मार्ट सिटीमध्ये काय आहे की आता एकच भाग घेतलेला आहे, तोच एरिया निवडला, तो सिलेक्ट झाला आणि त्या स्मार्ट सिटीचं काम त्याच भागात केलं पाहिजे. माझ्या भागात स्मार्ट सिटीचं काम मला घेता येत नाही. तर पूर्वी महाराष्ट्र आपलं काँग्रेस गव्हर्नमेंट भाजपच्या अगोदर होतं त्यावेळेस GNNURM म्हणून स्कीम होती, जवाहरलाल. त्या स्कीममध्ये
त्या शहरामध्ये सिलेक्ट झाला त्या शहराला 5,000 कोटी रुपये दिले जात होते. मग ते पाणी पुरवठा, रस्ते, विकास, बाकीच्यासाठी. तर त्यासाठी ते एकंदरीत ह्या स्मार्ट सिटीमध्ये आता आलेला भाग आणि झालेली कामं आणि पेपरला येणाऱ्या बातम्या बघितल्या तर ह्यामध्ये काहीतरी विसंगता वाटते. बरोबर. एकच भाग सुधारला, एका भागातला जिथं दुर्लक्षित भाग आहे तिथला माणूस त्या भागात गेला तर तो भाग फार चांगला वाटतो त्याला, आणि त्या भागातला सुधारलेल्या भागातला दुर्लक्षित भागात आला तर तो काय गचाळ भाग आहे सोलापूर. म्हणजे एकमेकांना आपण नावं ठेवतो असे भाग तयार झाले. तर तसं नाही झालं पाहिजे, माझं एक म्हणणं आहे. झालं ते झालं, पण एकंदरीत सगळ्या शहराचाच विकास झाला पाहिजे. कारण ज्या वेळेला स्मार्ट सिटी काम ज्या ठिकाणी चालू होतं त्यावेळेला ऑलरेडी तिथं सुधारणा होतेच, पण आता या विकासाच्या नावाने सगळं तिथले विकासाचा हा विकास झाला. अजून पण काही ठिकाणी असं दिसतंय चित्र. अजूनही अर्धवट झालेले रस्ते आहेत, अर्धवट झालेले चेंबर आहेत, अर्धवट खड्डे पडतात. म्हणजे याच्यात त्याला कोण वाली नाही का, किंवा कोण जबाबदारी घेण्यासारखा माणूस नाही का? मी उपमहापौर असताना एक पुण्याला अभ्यास दौरा म्हणून आपले पदाधिकारी, महापालिकेचे इंजिनियर आणि गुडेवार साहेब हे आम्ही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामाला आम्ही भेट दिली त्यावेळेस. तर तुम्ही पिंपरी चिंचवडला कुणी गेलं रस्त्याने जात असताना तुम्हाला स्पीड ब्रेकर टाईप एक असा चढ उतार दिसतो. तो चढ उतार कुणी जरी पाहिला तर आपल्याला काय वाटणार की हे रस्ता चांगला आहे आणि जाताना स्पीड कमी व्हावं म्हणून स्पीड ब्रेकर आहे असं समज आहे. पण रस्ता करताना मुद्दा म्हणून आम्ही दाखवलं होतं की युटिलिटी म्हणून असते. युटिलिटी म्हणजे कसं आहे की तुम्ही रस्ता केला नंतर तो रस्ता उकरला जाऊ नये याची काळजी घेतात. आपल्याकडे काय महिनाभरात रस्ता केला तर त्याचे चेंबर खाली, चेंबरवरती घेण्यासाठी रस्ता तोडून काढायचा, कुणाचं तर कनेक्शन तुटलं तर रस्ता खोदायचा, MSCBच्या केबलला काय फॉल्ट झालं रस्ता तोडायचा, कुणाचं पाईपलाईनचं पाणी तुटलं तर रस्ता तोडायचा. हे असं झाल्यामुळं आपल्याला वारंवार केलेलं काम खराबच वाटतं. बरोबर. तर युटिलिटी म्हणून एक 50 मीटर 100 मीटरला एक मोठी पाईप टाकली जाते रस्त्याच्या खालून, आणि त्याच्यामधून युटिलिटी तुमचे केबल, टेलिफोन केबल, इलेक्ट्रिकल केबल, ड्रेनेज लाईन ही ती त्या रस्त्यामध्ये घेतली जाते. आता युटिलिटीचा हा कुठं गंधच नाही, पत्ताच नाही, माहीतच नाही. तर हे काम करत असताना अगोदर युटिलिटीची व्यवस्था केली पाहिजे दोन्ही बाजूनी. त्या दोन्ही बाजूनी युटिलिटीची व्यवस्था केल्यानंतर तुम्हाला रस्ता चांगला राहणार आहे. नाहीतर आज रस्ता केला की उद्या ती परिस्थिती होणारच. बरोबर. असा एकंदरीत तो प्रकार आहे. आता आपण शहराच्या संदर्भात काही चर्चा केली आहे. ज्यावेळेला तुम्ही उपमहापौर होता किंवा नगरसेवक म्हणून कार्यभार करत होता, तुमच्या प्रभागात असलेलं एक शाळा होती की ज्या शाळेला ते पाडकाम करून त्या ठिकाणी तुम्ही चिल्ड्रन पार्क तयार केलं. नेमकं शाळा असताना विद्यार्थ्यांचं विद्याज्ञान होत असताना तिथं पाडकाम का केलं आणि तिथं पार्क का तयार केलं, चिल्ड्रन पार्क? हा शाळा डोंगरेने पाडली हा फार मोठा प्रचार झालेला आहे. तर तो प्रचार झालाय तो बरोबरच आहे. एक शाळा तिथं चालत होती, त्यांनी 4 वर्ग पण काढलेले होते. मग ती शाळा कोणाची होती हे कोणी मला आजपर्यंत विचारलं नाही. मी महापालिकेमध्ये निवडून आलो, म्हणजे मी आल्यानंतर पाहिलं की काही नगरसेवक असे होते की महापालिकेतल्या ज्या ओपन स्पेस लेआउट बनवताना पब्लिकसाठी ज्या ओपन स्पेस ठेवलेल्या जातात त्या ओपन स्पेसवर आपलं नाव लावत होते. म्हणजे ते ओपन स्पेसची जी जागा आहे ती माझ्या बापाची प्रॉपर्टी असं समजून नगरसेवक वागत होते. खरं तर ती पब्लिक प्रॉपर्टी, मग ती वैयक्तिक एकाच्या घशात चालली असा प्रकार 2-3 ठिकाणी मला दिसला. मग मी ठरवलं की ते विचारलं की बाबा हे कुणाचे, आता XYZ एका माजी नगरसेवकाचे ज्यांचं नाव चांगलं आहे अशा नगरसेवक आणि त्या शाळेचे अध्यक्ष. तर मी कोणाचं नाव वगैरे घेत नाही, मला मी सांगतो की तुम्ही घ्यायचं नसेल तर मी त्या ठिकाणी प्रॉपर तुमचे विरोधक असलेले प्राध्यापक पूर्णचंद्र पुंजाल यांनी त्या शाळेसाठी मंजुरी दिली होती. मग तुम्ही व्यक्तिगत द्वेषास्पोटी याला विरोध केला असंही कारण आहे. कारण दुसरा एक अजून एक प्रश्न असा आहे की त्याला लागूनच
पुंजाल मैदान ज्या वेळेला विद्यार्थी खेळाडूंसाठी तिथं तयार झालं त्या ठिकाणी तुम्ही शॉपिंग सेंटर बांधता म्हणून अट्टाहास केला, पण नंतर तुम्ही थोडं माघार घेऊन खेळाडूंसाठी ते राखीव ठेवलं, हे चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही एका व्यक्तीसाठी त्यांनी काय काय निर्णय घेतले त्या सगळ्याला विरोध करायचा असा काय निर्णय घेतला होता? आता तुम्ही पुंजाळ सरांचं नाव घेत आहे, त्यांचा ते व्यक्तित्व मोठं आहे, त्यांचा आदर आपण घेतला पाहिजे. पण चुकत असलं तर आपण ते एक मी नगरसेवक, मी व्यक्ती म्हणून मला एक पब्लिकने निवडून दिलं म्हणून नगरसेवक म्हणून मला विरोध करणं माझं काम होतं. झालं काय, जागृती शिक्षण संस्था त्याचे अध्यक्ष तुम्ही ज्यांचं नाव घेताय तेच होते. मग त्यांनी काय केलं, त्या महापालिकेची रिझर्वेशनची जी जागा आहे जिथं गार्डन रिझर्वेशन आहे, त्या गार्डनचं रिझर्वेशन रद्द करण्याचा प्रयत्न करून परवानगी न घेता शाळा बांधून टाकली. आणि जेणेकरून ती जागृती बालविकास शाळा जी आहे ती कर्णीनगरच्या एका पत्रा शेडमध्ये चालते, आजही चालते. बाजूला 2-3 खोल्या आहेत, तिथं आजही तिथं शाळा ती चालते. परंतु ती शाळा आहे खाजगी, ती सरकारी शाळा नाही. खाजगी शाळामध्ये विद्यार्थ्यांना फी घेतली जाते, फी कमी केली जाते, शिक्षकांना शासनाकडून अनुदान दिलं जातं. मग या सर्वांनी मिळून एक प्रायव्हेट जागा घेऊन तिथे शाळा बांधली पाहिजे होती. इंडियन मॉडेल स्कूल आहेत, किती तर स्कूल आहेत की त्या स्वतःच्या पैशाने जागा घेऊन शाळा बांधली. मग कुणी उठाचं सरकारची जागा फुकट घ्यायची आणि त्या जागेमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करायचं, बांधकाम करायचं, मी पाठीशी आहे म्हणून सांगायचं, असं बरोबर दिसलं नाही मला. मग मला सांगा, एक 100-200 लोकांनी 10% जागा ओपन सोडली. ती जागा नियम करताना, DPR तयार करताना ओपन जागा का सोडल्या जातात? की तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, तुम्हाला खेळाचे मैदान असले पाहिजे मुलांना, तुम्हाला गार्डन असलं पाहिजे. ती गार्डनची जागा रिझर्वेशन मला समजलं, ती गार्डनची जागा ती बळकावण्यात आली. मी निवडून आलो, लोकांनी सांगितले ती गार्डनची जागा बळकावली, मी अतिक्रमण काढायला लावले आणि गार्डन केलं. त्यात गैर काय? बरं, आता पब्लिकसाठी केलं. आता तुम्ही म्हणता ते गैर काय नाही आहे, पण त्याच बाजूला मोठं वालचंद कॉलेज आहे, त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीनं महानगरपालिकेकडनं 1 रुपये किंवा नाममात्र भाड्यानं ते जागा घेतली. आता त्या ठिकाणी टोलेजंग इमारत आहे, मग त्याला काय तुम्ही विरोध केला नाही? वालचंद कॉलेजला जागा सरकारकडून विकत घेतली, नाममात्र भाड्याने असू द्या किंवा काही असू द्या, करार करून ॲग्रीमेंट करून कॉलेजच्या ट्रस्टच्या नावाने जागा विकत घेतली, सरकारने जागा दिली. अशीच त्या शाळेला जर सरकारने ती जागा दिली असती, ती कॉलेज आता उभारलं म्हणजे शिक्षणाच्या पर्पजसाठी ती जागा, तिथं तुम्हाला बांधकाम करता येणार नाही किंवा तुम्हाला जाऊन तिथं राहता येणार नाही बिल्डिंग बांधून. तुम्हाला शिक्षण घेतलंच पाहिजे. आता आपलीच मुलं कॉलेजला जातात, तिथं इतर मुलं शहरातले कॉलेजला येतात. हे जे कॉलेजचं पर्पज आहे ते विद्यार्थ्यांना तिथं एज्युकेशन देण्यासाठी दिलं गेलं. ते सरकारने ती जागा रिझर्वेशन टाकलं. रिझर्वेशनमध्ये कसं असतं, गार्डनचं रिझर्वेशन, शाळेचं रिझर्वेशन, कॉलेजचं रिझर्वेशन, हॉस्पिटलचं रिझर्वेशन. या रिझर्वेशनच्या जागा त्या रिझर्वेशनसाठी जर घेतल्या, तुमच्यासुद्धा संस्थेने एखादी घेतली जागा तर ती मी काढू शकत नाही, तिथं त्यांना मला सपोर्टच करावा लागतो. पण ही जागा जी होती गार्डनसाठी रिझर्वेशन आणि तुम्ही वापरता पर्पज वेगळ्या पर्पजसाठी जागा आणि वेगळं पर्पज म्हणून वापरता, ते चुकीचं होतं. मग गार्डन केली. आता गार्डन मध्ये सकाळी तुम्ही पाहायला सहज जावा, 200-300 लोक सकाळी व्यायाम करतात, संध्याकाळी व्यायाम करतात. काय लोक मला भेटतात, आमचं 3-4 वर्ष आयुष्य वाढलं म्हणतात, असं सांगतात. तुम्ही गार्डन केलं, हे फार चांगलं केलं. मग मी तेच सांगतो की टाउन प्लॅनिंग बनवताना, शहराचा नकाशा बनवताना प्रत्येक ठिकाणी रिझर्वेशनच्या जागा आहेत. ऑस्विनी हॉस्पिटलचं रिझर्वेशन जागा आहे. अशा रिझर्वेशनच्या जागाला मला धक्का लावता येत नाही किंवा मी ते काढू शकत नाही. तुम्ही गैर काय तर केलं तर ते मात्र आपल्याला निदर्शनाला आणावं लागतंय आणि आणून द्यायचं, डिरिंग करावं लागतंय. कसं असतंय, एखाद्या माणसाच्या विरोधात कोण जात नाही, कारण आपल्याकडे प्रथा आहे की पुढाऱ्यांना भिणारी पब्लिक फार आहे. जाऊ द्या, मरू द्या, आपला धंदा बरोबर. नाहीतर पुढारी मग काय करतात, कुणाचं तर टॅक्स पाठव, कुठं तर महापालिका लोक पाठव, असं करून लोकांना हैराण करतात.
पण पब्लिकसाठी जर काय असेल तर पुढाऱ्यांनी मांडलंच पाहिजे. पुढाऱ्याचा स्वार्थ नसला पाहिजे. एखादी महापालिकेची प्रॉपर्टी माझ्या बापाचे माझे समजून चाललं नाही पाहिजे. ते पब्लिकसाठीच ठेवलं पाहिजे असा विषय आहे. तुम्ही आता म्हणता म्हणलं की जे सरकारची जागा आहे आपली जागा नाही आहे, फक्त त्याचं राखण करणं हे आपलं काम आहे. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की तुम्ही आता गेल्या अनेक वर्षापासून आता 5 वर्ष झाले तुम्ही पक्षात कुठल्याही पक्षात आता भाजपमध्ये तुम्ही आहे. भाजपमध्ये एकाही म्हणजे कार्यक्रमासाठी तुम्ही दिसला नाही, तरीसुद्धा तुम्ही भाजपमध्ये आहे. आता तुम्ही भाजपकडनं मागणार की अन्य पक्षाकडनं मागणार? मी सुरुवातीला सांगितलं मगाशी, हम्म. तुम्ही हा प्रश्न मला खोलून विचारणार हे नक्की माहीत आहे. मी सुरुवातीला असं सांगितलं की तुम्ही म्हणला तुमची दुधा मनस्तो अवस्था, ती दुधा मन अवस्था असणं साहजिकच आहे. पूर्वी 2 वेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलो. बरं. विजयसिंह मोहिते पाटील दादा साहेब यांच्याबरोबर भाजपमध्ये जावं लागलं. पण नंतर भाजपचाही माझा कॉन्टॅक्ट कमी झाला आणि राष्ट्रवादीचाही कमी झाला. माझा कसं आहे की पब्लिकना मी पाहिजे की बाबा इथं ज्यावेळेस पब्लिक आम्हाला कधी असं सांगत होतं की रात्री 12-1ला पाणी येणार. बरोबर आहे. मग काय महिला सांगायच्या मी रात्री 12-1ला उठायचं कधी, पाणी कधी भरायचं आणि कामाला कधी जायचं. एक जण म्हणले माझी आई आजारी पडली रात्री पाणी भरून. बरोबर. एक जणांनी महिलांनी सांगितलं, गमतीचा विषय म्हणून सांगत नाही तुम्हाला, सत्य परिस्थिती सांगतो की रात्री झोपताना 12ला-1ला पाणी ज्यावेळेस येतं त्यावेळेस जाग येत नाही आणि एकदा पाणी गेलं तर आपल्याला 4-5 दिवस मिळत नाही म्हणून लोक महिला पायाला पाईप बांधायचे आणि पाणी आल्यानंतर ते त्याच्या पायाला लागायचं, मग उठाचे पाणी भरायचे. असे ज्या काय वेळेस मला सांगितलं गेलं तेव्हा तो निश्चय केला मी रात्री पाणी कधीच सोडायचं नाही. आणि माझ्या कार्यकर्त्यामध्ये तेव्हा निश्चय झाल्यानंतर कधीच रात्री पाणी आलं नाही, दिवसाच पाणी आणलं. मी विचारला प्रश्न बरोबर आहे, पण विचारलेला प्रश्न तुम्ही बघल देत तुम्ही दुसरीकडे गेला. नाही, हे जे प्रश्न आहेत हे आम्ही सोडवले म्हणून त्यांना की प्रवीण डोंगरे हवे आहेत, प्रवीण डोंगरे उभारले पाहिजे, निवडून आले पाहिजे. आणि प्रवीण डोंगरे की बाबा आपल्या घरातली माणसं, आपल्या हक्काची माणसं सांगते त्यावेळेस पळत येते, फोन केला की येते, रात्री 12ला बोलवत येते, 1ला येते, सगळ्या गोष्टीला येते. मग आताचे काही नगरसेवक टीका करायचा मला काय प्रश्नच येत नाही, मी कोणावर टीका करत नाही, पण ते फिरत नाहीत. कसं केलं जातं, निवडून आलेला उमेदवार आणि नसलेले उमेदवार, त्यावेळेस त्या लोक म्हणतात निवडून आलेला उमेदवार नको बाबा, आमचे डोंगरे साहेब चांगले आहेत, त्यांनाच आम्ही निवडून देणार, त्यांचा पक्ष कुठला असू द्या काय असू द्या, पण आम्ही आता त्यांच्यावर सोपवलं बाबा पक्ष तुम्ही ठरवा, तिकीट तुम्हीच मला आणून द्या, तुम्हीच मला निवडून द्या, वेळ पडली तर आम्ही म्हणले आम्ही वर्गणी पण गोळा करू, तुम्ही मागं सरकारचं नाही आता म्हणले. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे माझा एक छोटासा अजून एक प्रश्न आहे. तुम्ही भाजपमध्ये आता सध्या 2.5 वर्ष 3 वर्ष झाले तुम्ही भाजपमध्ये आहे, त्या ठिकाणी अनेक जण इच्छुक आहेत. पक्षाने जर म्हटलं भाजपच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीला आम्ही निवडणुकीसाठी आम्ही उभा करणार आहे, मग तुम्ही आता विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आहेत, तुम्ही यांचा निर्णय अमान्य करून तुम्ही इतर पक्षात जाणार का? तर प्रश्न मी तुम्हाला परत तुम्ही मला तिथंच आणणार आहे. मी प्रश्न तो सांगतो की मला मत टाकणारे तुम्ही आहेत. बरं, तुम्ही सांगायचं कुठल्या पक्षाकडे उभारलं पाहिजे. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी म्हटलं तरी राष्ट्रवादी तुम्ही जाणार, तुम्ही मला सांगितलं पाहिजे. असं ठरलंय की आम्ही सांगणार तुम्हाला की या पक्षातून तुम्ही उभा राहायचं, तुमचं तिकीट आम्ही आणणार, नाही आणलं तर आमच्या आम्ही बघून तुम्हाला आम्ही निवडून देणार, असं मला सगळ्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी आला असं देणारच तयारच आहे तुम्हाला, मग भाजपमध्ये रसिकेच कशाला करून घेतो अजून तुम्ही पक्षाचा विषय फिरून हलतायत. मी सगळं पब्लिकवर सोडलंय. म्हणजे जनता जसं सांगेल तसं तुम्ही निर्णय घ्या. हो, यावेळेचा निर्णय जनतेकडे असणार आहे. बरं, ओके, चांगलं आहे. पण तुम्ही ज्या वेळेला तुमच्या बरोबर आता निवडणुका होणार आहे, मला वाटतं 2 महिन्यात निवडणुका होणार आहे, या निवडणुकीतलं संकल्प काय आहे नेमकं, तुम्ही नागरिकांसाठी तुम्ही नेमकं काय योजना घेऊन जाणार? हा फार महत्त्वाचा विषय आहे. आता मी निवडणुकीच्या अगोदर विचार केला किंवा स्थलांतरित होण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्या भागामधून किती आहे. मुळात आता बेरोजगारीचं प्रमाण फार वाढलं. आता बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यानंतर आता हे मध्ये रस्त्यावरती काय महापालिकेने गाळे वगैरे काढले, पण हे मला आवडलं नाही.
आकाशवाणी केंद्राच्या बाजूला आपलं शॉपिंग सेंटरचं रिझर्वेशन जागा आहे या भागामध्ये. बरोबर. पूर्वी पण मी सांगत होतो, तो प्रस्ताव पण तयार केला. महानगरपालिकेला चिप्पा मार्केट एक फार मोठं मार्केट आहे. बरोबर. तिथं लोक भाज्याच घ्यायला जात नाहीत. रस्त्यावर 70 फुटीवर बसले की लोक तिथंच भाज्या घेतात. मग त्या भाज्यामध्ये धूळ असू द्या काय असू द्या. मग ही चिप्पा मार्केट मोठं केलं, एक 7 मजली मार्केट केलं. बरोबर. आणि प्रत्येक मजल्यावरती वेगवेगळं कडधान्य, भाजीपाला, मटण मार्केट, मच्छी मार्केट, हे जे मोठे 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 मार्केट आहे 7 मजल्यापर्यंत प्रत्येक 7 माळे दिले आपण. आणि इथं जर बघितलं तर आपण किती लोकांना रोजगार लागणार आहे. महापालिकेला लाखो रुपये मिळणार आहेत. बरोबर. आपण रडत बसतो. महापालिकेची प्रॉपर्टी करोडोची प्रॉपर्टी अशीच पडलेली. त्या प्रॉपर्टीचा साधं हवामान केंद्राजवळची जागा बघा, कचरा डम्पिंगचा कचरा येतो त्या जागेत डम्पिंग म्हणून टाकलं जातं. एवढी मोठी क्रीमची जागा, इथं मोठा मॉल केला, इथं मोठं शॉपिंग सेंटर केलं, इथं रोजगार लागणार आहेत, इथं गाळ्याला लागणार आहे. तर आपण कोण एखाद्याला सरकारी नोकरी देऊ शकणार नाही. किंवा एखाद्याला सांगितलं की त्याने मला बँकेचं लोन घेऊन द्या 10-15 लाख रुपये, बँकेकडे जावा तुम्ही. आपण गेलो तर ती बँक सगळी त्यांची पत बघणार आहे, मगच लोन देणार आहे. उगा आता कसं असतं, पुढाऱ्यांनी एक आश्वासन द्यायचे म्हणून द्यायचे, मी तुम्हाला असं करतो, मी तुम्हाला रोजगार देतो, मी तुम्हाला ते देतो, तुम्हाला हे देतो. त्याच्यापेक्षा दररोज पाणी पुरवठा माझा, स्वच्छता, मी तुम्हाला विषय असं सांगतो तुम्हाला की तुम्ही साधं उदाहरण बघा. तुमच्याकडे पेपर येतो, बरोबर, आपल्या सगळ्याकडे, माझ्या घरी पेपर येतो, मी पेपर वाचतो, फेकून देतो बाजूला. बरोबर. घरचे काय करतात, पेपर गोळा करतात, गट्टा करून ठेवतात. रद्दीवाला एका दिवशी आला की त्याला देतात. त्याच्यापासून 4 पैसे मिळतात. तुम्हाला 4 पैसे तुमच्या घरच्यांनी त्या रद्दीचे दिले का कधी? दिले नाहीत. मला दिले का? नाही दिले. ते लोक संसाराला वापरतात. बरोबर. काय ना काय त्याचं खरेदी करतात. मी असं सांगत होतो महापालिकेला आज कचरा गोळा करायला शहरामध्ये माझ्या 5 वर्षाच्या मागच्या पिरियडमध्ये मी अभ्यास केला, त्यावेळेस 60 लाख रुपये डेली लागतात. हा ज्या घरोघरी आपल्या घंटागाड्या येतात, त्या घंटागाडीला कचरा घेणे, कचरा टाकणे, कचरा नेऊन डेपोला टाकणे, याच्यासाठी महानगरपालिकेला 60 लाख रुपये डेली मोजावं लागतं. याच्याऐवजी मी काय सांगितलं होतं की पेपर आम्ही घरात साठवून ठेवतो, पेपर विकतो, त्याचे पैसे आम्हाला मिळतात. महापालिकेने 1 रुपया किलो किंवा 5 रुपये किलोपर्यंत कचरा विकत घ्यायचा. प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायचं महानगरपालिकेने आपल्या घरातला कचरा विकत घेतला जाईल. तो कचरा विकत घ्यायचा असेल तर आपल्या घरात कचरा व्यवस्थित ठेवला जाईल. सुका कचरा, ओला कचरा, आता भोगावटीचा आयुक्ताने आता फरमान काढलं, मी पूर्वी सांगत होतो की सुका कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा. ओल्या कचऱ्यापासून मिथेनॉल गॅस तयार होतो. स्वयंपाकाचा गॅस तुम्हाला विकत घ्यायची गरज पडणार नाही. प्रभागामध्ये एक गॅसची सेंटर जर तुम्ही तयार केले तर प्रभागातले लोक तिथून गॅस घेऊन जातील स्वयंपाकाचा, ते स्वस्तात पडेल. अशा प्रकारे जर ह्याचं नियोजन केलं, आता भंगारवाले बघा, भंगार 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 म्हणून ओरडत जातात, भंगार गोळा करतात, पैसे देतात. कचऱ्याचे जर पैसे द्यायला चालू झाले तर शेजारचा सुद्धा कचरा आपल्याकडे लोटणार नाही. बरोबर. पडणारा झाडाचा पाला शेजारी भांडण करतात, हे झाडाचा पाला माझ्या दरवाज्यात का, तुझं झाड तोड. आमच्याकडे किती तर तक्रारी असेल, बरोबर, की हा झाडाचा पाला आमच्या झाडाच्या मुळे आमच्या ह्याच्यात चालल्या, भिंतीत चालल्या, ती झाड तोडा. ते लोक तक्रारच होणार नाही, कचरावाल्या शेजारचा कचरा लोटणार नाही. तर अशा प्रकारे जर नियोजन केलं तर ह्याचा फार मोठा पब्लिकला फायदा होणार आहे आणि महापालिकेलाही फायदा होणार. असे काही प्रोजेक्ट आहेत, ते आपण प्रोजेक्ट राबवणार. मागा मी वायफाय सिस्टीम लावली होती, बरोबर, ती सिस्टीम कालांतराने बंद केली. आता त्यानंतर आता तुम्हाला सांगतो, प्रत्येक घरामध्ये 40-35 वर्षाच्या पुढं जे लोक आहेत त्यांना बघा, आपल्या सोलापूर शहरातले सगळे दवाखाने फुल आहेत, बरोबर, आणि आपल्या झोपडपट्टी भागामध्ये किंवा कुठलं चांगलं कुटुंब असू दे, एखाद्याचं ऑपरेशन झालं, ऑपरेशनला गेल्यानंतर 1.5-2 लाख रुपये तर जातात. बरोबर.
ही जी रक्कम आहे ही फार मोठी रक्कम आहे. मग कुणाला व्याजाने काढावं लागतंय, कुणाला बँकेतलं कर्ज काढावं लागतंय, कोण सावकाराकडून काढतो. तर ह्याच्यासाठी त्या काही इन्शुरन्सच्या स्कीम आहेत, मेडिकल स्कीम आहेत, काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत, ह्या तिथंपर्यंत दिल्या पाहिजे जेणेकरून कुटुंब हे आर्थिक अडचणीत आलं नाही पाहिजे. अशा प्रकारचा एक प्लॅन तयार करून जागोजागी आपण पोहोचवणार आहोत आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभारता येईल असं आपण काम करतो. सोलापूर महानगरपालिकेकडून सोलापूर शहरवासियांना पाणी पुरवठा नियमित होतो. या पाणी पुरवठ्यामध्ये काही भागात गढूळ पाणी येतं, काही ठिकाणी स्वच्छ येतं. उजनीतून ज्या प्रमाणात पाणी पुरवठा होतो त्या पद्धतीने इथं सोलापुरात होत नाही. असे अनेक अडचणी आपण यावेळेला ऐकलं. डोंगरे आपण असं विचारू की सोलापूरला जो पाणी पुरवठा उजनीतून होतो त्या ठिकाणचा जो त्याचा दर्जा असायला पाहिजे तो दर्जा किती असतो आणि सोलापुरात आल्यानंतर त्याची पिण्यालायक पाणी असतोय का, आणि त्यासाठी महानगरपालिकेने नेमकं काय करायला पाहिजे की जेणेकरून हा प्रश्न कायमस्वरूपी मिटला पाहिजे. सोलापूर शहराला उजनी धरणातून उजनी ते सोलापूर आणि टाकळी ते सोलापूर या 2 ठिकाणातून जास्त पाणी पुरवठा केला जातो. जवळजवळ 80% शहराला तिथून पाणी पुरवठा केला जातो. त्याच्या TDचे आम्ही नमुने घेतले काही भागातले, तर प्रत्येक ठिकाणी 600, 500, 450 म्हणजे साधारण 450च्या पुढं प्रत्येक पाण्याचं TDs आहे. मग मी एकंदरीत सर्वे केला, सगळीकडे पाहिलं. आपल्या शहरामध्ये आता माझंच उदाहरण मी सांगतो. माझ्याकडे मीच घरी फिल्टर बसवलं की हे TDs एवढं जास्त आहे म्हणून मला फिल्टर बसवायची वेळ आली. पण ते फिल्टरची रिपेरी आणि फिल्टरचा खर्च आणि फिल्टरची जर इलेक्ट्रिसिटी बघितली तर बाकीच्या सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखी नाही. महिन्याला त्याचे फिल्टर चॉकअप होतात, बदलावं लागतात. मग अन्यथा दुसरं आपण जे फिल्टरचं पाणी घेतो, काही लोकांनी ट्रीटमेंट करून फिल्टरचं पाणी द्यायला चालू केलं. काही लोकांचं नाव चांगलं आहे म्हणून ते चांगलं पाणी देतात, काही लोक थंडच पाणी भरून देतात. तुझं TDs पण चेक केलं तर कधी कधी निघत नाही. असं जर होत आहे तर महानगरपालिकेकडे भवानीपेठ, मेडिकल पंप हाऊस, पाण्याच्या टाक्या या भागामध्ये सगळे जर फिल्टर तयार केले, वॉटर ATM तयार केले तर ₹1 लिटर 2 रुपये लिटरने पाणी लोकांना दिलं तर महापालिकेला प्रचंड उत्पन्न मिळणार आहे. आणि ते महापालिकेने करावं. पाहिलं तर आपण हिप्परगा तलावातलं पाण्याचं TD जर पाहिलं तर ते 300, 250 ते 300च्या घरात आहे. म्हणजे ते कमी म्हणण्यापेक्षा ते सुद्धा पिण्यास योग्य नाही. आणि विषय काय आहे की जे फिल्टरचं पाणी आपल्याला माहीत नाही, बऱ्याच लोकांना TDs हा प्रकार पण माहीत नाही. फिल्टरचं पाणी पितो आपण, काही फिल्टरच्या पाण्यात 100च्या आत TDs आहे. तर त्यांना विकार होतात, हाडावरती चळवणे किंवा ते पाण्याची सवय लागणे, ही सवय लागलेली असते. यापूर्वी आपल्याकडे जे पाणी शहरासाठी किंवा खेडेगावाच्या विहिरीमध्ये पाणी आहे त्याचं फिल्टर बघा, त्याचं TDs बघा. तर अशी पाणी पुरवठ्याची सुधारणा झाली पाहिजे जेणेकरून गढूळ पाणी, खराब पाणी, ड्रेनेज मिक्सचं पाणी हे अशा समस्यापासून वेगळं पाणी लोक घेऊन जातील. नाहीतर महापालिकेने 5,000 टँकर, 10,000 टँकर, 200चं टँकर, 300 टँकर अशी जर सोय करून बरोबरी पोचायची सोय केली तर महापालिकेला प्रचंड उत्पन्न मिळेल. सोलापूर महानगरपालिका स्वतःच्या पायावर उभा राहील. आता तुम्ही म्हटलं की पाण्याचा व्यवसाय पण महानगरपालिकेने करायला पाहिजे, कारण ज्या ठिकाणी गरजेचं आहे ते माणूस येऊन तुम्हाला पाणी घेऊ शकेल, ही 100% बरोबर आहे. पण आता सोलापूर महानगरपालिकेचे अनेक टाके आहेत, अनेक टाक्यातले अनेक वर्ष झाले काही ठिकाणी त्याचं स्वच्छकरण होत नाही, अजूनही अस्वच्छ असतं, त्यात काय काय पडलेलं असतं कोणाला काय माहीत नाही. अधिकारी त्या ठिकाणी जातात का, त्या ठिकाणचे पाणी करतात का? आपल्याकडे सहनशीलता हा नावाचा प्रकार फार आहे. येणारं पाणी आपण तपासलं पाहिजे मुळात, त्याचा TDs किती आहे, ते स्वच्छ आहे किंवा नाही. आपल्या घरातले जर हौद असेल तर आपण खराब झाल्यानंतर पाहिल्यानंतर 10-15 दिवसाला किंवा महिन्याला क्लीन करतो. पण कित्येक वर्ष महानगरपालिकेचे हौद क्लीन केले जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कारण ते क्लीन करणारे लोक मिळत नाहीत किंवा क्लिनिंगसाठी दिलेले टेंडर. पूर्वी आम्ही महापालिकेची ज्या आपल्या उपमहाप्रकाराच्या खाली एक टाकी ती स्वच्छ करण्यासाठी एक टीम बोलवली होती, त्यावेळेस फार कचरा निघाला होता. आणि त्या टाकीमध्ये आता आपल्याला हे सांगण्यासारखे विषय नाही, काय पडलेलं असतंय, काय घाण असतंय ते जर ऐकलं तर लोकांना कळच येईल. आणि आपण जे लोकांना टीका करतो, टिप्पणी करतो, आपलं पण कर्तव्य आहे की आपल्याला मिळतंय काय, आपण घेतो काय, आपण करतो काय, आणि लोकांना आपण जागृत केलंच पाहिजे असं मला वाटतं. तुमची योजना बऱ्यापैकी जनहिताच्या कामासाठी दिसत आहे.
तुम्ही आता आलात, आपण निवडणुकीच्या पूर्वीचं हे बऱ्यापैकी असलेली चर्चा आहे, छोटीशी चर्चा आहे. आपण ऐन रंगात आल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आपण तुम्हाला बोलवणार आहोत. त्यावेळच्या राजकीय घडामोडी आणि राजकीय चर्चा आपण त्यावेळेला करणार आहोत. तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढलात आणि सरांजलीच्या विविध प्रश्नासंदर्भात असलेले प्रश्न जे जनसामान्यांचे होते त्या संदर्भात तुम्ही मनसोक्त अशी खुलासा केलेला आहे. तुम्हाला पुढच्या कारकिर्दीसाठी आमच्या सरांजली परिवारातर्फे आपल्याला धन्यवाद. धन्यवाद.